मामा, अगं मी इथे एक बुक ठेवलं होतं माझं, बघितलंयस का? मामा, 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 अगं शांत काय आहेस? अगं बोल ना काहीतरी. मामा प्लीज. डॅड, डॅड, डॅड लवकर यावर. काय झालं? डॅड बघा ना, मामा मगासपासून काही बोलतच नाही. निलिमा, काय झालं ग? डॅड, निलिमा, अशी का बसलीयस? हा? माधव, बोल. माधव, हा? आपण या सगळ्यातून बाहेर पडू शकणार नाही हो. वी ऑल आर नॉट सेफ. हे निलिमा, अगं काळजी करू नकोस. असं काही होणार नाहीये. हे बघ, आपण या सगळ्यातून सही सलामत बाहेर पडू आणि आपल्या घरी जाऊ. हं? अगं मी आहे ना. हा? आहे ना. दत्ता, अरे काय होता हा या? ती नड कधी दूर होतली? आहे, आपण तरी काय करायचं? रघु काका पण हात वर करतात. या लगीन नीट वाईट ना होईल. लग्न नीट होणं. विश्वासरावा, तुका काय माहित नाही रे. या घरात काय शुभ कार्य असला ना की लगेच काहीतरी नड येता. आता रघु भाऊजी देवाक नारळ ठेवूक गेले तर थय ही अशी मुंग्यांची रांग लागलेली. माका लय काळजी वाटता रे. माझ्या पोरीन लय भोगला. आता मध्ये काय येऊक नको तिच्या. काही मध्ये येणार नाही. मी आहे ना. हे लग्न होणार. सगळं व्यवस्थित होणार. आणि काही विघ्न आलं तर मी ते दूर करेन. बघू कोण काय करतं ते. 2 दिवसात छायाताईंचं लग्न होणार. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.